पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बजरंग बली महारुद्र हनुमान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। इंद्रजित परिलारणी त्याहून दुःख वाटले मनी। मंदोदरी विटविले वनरागिने दुःख त्याहून वाटे। मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूतमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजा रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान महाराज की जय। पुण्य पावन असणारी धनंजय नगरी आणि धनंजय नगरीमध्ये चालू असलेलं ज्ञान यज्ञ श्रीराम विजय ग्रंथाचं या ठिकाणी निरूपण, युद्धकांडाचा समारोप, युद्धकांडाचा अध्याय आणि म्हणून या अध्यायाच्या सेवेसाठी या ठिकाणी आम्हाला सेवा मिळाली याबद्दल आमचं भाग्य आहे। सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नतमस्तक। सर्व ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध, वाचक, सूचक मंडळी यांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात। युद्धाचा प्रसंग आहे। त्या ठिकाणी प्रभू राम जमिनीवरून युद्ध करू लागले होते आणि रावण त्याच्या असणाऱ्या रथामधून युद्ध करू लागलेला होता। आणि म्हणून देवेंद्राने आपला जो रथ आहे तो रथ त्या ठिकाणी पाठवला। पाठवल्याच्या नंतर मातली नावाचा सारथी त्या ठिकाणी आलेला आहे आणि हे बघितल्याच्या नंतर रावणाला अतिशय दुःख व्हायला लागलं। कसं दुःख? ज्या वेळेस इंद्रजित त्या ठिकाणी इंद्रजिताचा वध झालेला होता, वध झाल्याच्या नंतर जेवढं दुःख झालेलं नव्हतं तेवढं दुःख कसं ते एक छोटस उदाहरण देतो। एका गावामध्ये एका शेतकऱ्यानं ट्रॅक्टर घेतलं आणि दुसरा शेतकरी त्याला वाटायला लागलं माझं पोट दुखतंय। आता पोट दुखायला म्हटल्याच्या नंतर एका व्यक्तीने सांगितलं की डॉक्टरकडे जा। तो म्हणला डॉक्टरकडे गेलो पण माझं काही पोट थांबत नाही। त्याला उपाय विचारलं कशामुळं, तर कारण मला शेजारी ट्रॅक्टर घेतला आणि म्हणून माझं पोट दुखतंय। अशा अवस्था त्या ठिकाणी रावणाची व्हायला लागली, कारण याला आता बरोबरीचं झालं असं वाटतंय आणि म्हणून रावणाला त्या ठिकाणी दुःख होतंय। आता रावण काय करतो? परम क्रोधे सोडी बाण पाटी बाण अचूक रामाचे संधान करे चूर्ण सवेची। क्रोधाने लाल झालेला असताना रावण काय करायला लागला? बाण सोडायला लागला आणि त्याचं अचूक अशा पद्धतीचं संधान कोण तर प्रभू राम करायला लागले। अशा पद्धतीने एकंदरीत त्या ठिकाणी घोरंदर असं युद्ध चालू आहे। सिंहासारिके दोघे जण घे घे शब्द करती दारुण एकमेकावरी टाकीती बाण मंडपवरी घातिला। राम तिकडे त्या ठिकाणी सिंहासारखा आणि इकडे रावण सुद्धा सिंहासारखा
एकमेकापेक्षा बलाढ्य असं म्हणावं. कारण त्या ठिकाणी प्रभू रामांचा अवतार कशाला, तर दुष्ट मारण्याला, देवा भक्त तारण्याला, अशा पद्धतीचा प्रभू रामांचा अवतार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी रावण आणि रामामध्ये त्या ठिकाणी घोरंदार युद्ध व्हायला लागलं. एकमेकावरती अचूक अशा पद्धतीचे सन्मान करायला लागले. अशा पद्धतीने त्या ठिकाणी युद्ध चालू आहे. भयभीत त्रिभुवन आकाश नदिसे बाणे करुणा विमाने सोडोने सुरगना बळ लागले ते जवा. भयभूत अशा पद्धतीचा त्रिभुवन व्हायला लागलं. आता काही खरं नाही, प्रथमी रसातळाला जाते की काय अशा पद्धतीने वाटायला लागलं. नवे नवे देवगण जे आपल्या विमानामध्ये बसलेले होते ते विमान घेऊन पळायला लागले. आता आपलं काही खरं नाही, आता या ठिकाणी अंत निश्चित आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाटायला लागलं. दाटले अद्भुत न चालती शशी मित्र रता वायुस फिरवावया तेत रिह सर्वथा नसेची एवढं त्या ठिकाणी युद्ध चालू आहे. बाण एवढे झाले की सूर्याचं रथ सुद्धा त्या ठिकाणी जाताना त्यांना अडथळा येऊ लागला. नवे नवे त्या ठिकाणी वारा जर आला तर वारा सुद्धा कोंडला की काय अशा पद्धतीची अवस्था त्या सर्व बाणांना बघितल्याच्या नंतर व्हायला लागली. आणि असं असताना युद्ध चालू आहे. रुधिर धारा मेघ वर्षती नक्षत्रे खळखळारिचवती विधुलता बहुत होती तापे जगती चळचळा. आणि अशा पद्धतीनं रुधिर म्हणजे रक्तांचे पाठ त्या ठिकाणी व्हायला लागले. पृथ्वी त्या ठिकाणी डळमळायला लागली. विजांचा कडकडाट व्हायला लागला. कसं तर मेघ वर्षा व्हावा त्या न्यायानं रक्तांचे त्या ठिकाणी पाठ व्हायला लागले. सप्तपाताळे अंधुरती शेष कुर्म दचकले चित्ती राक्षस वानर कापती युद्ध पाहता दोघाचे. त्या ठिकाणी युद्ध बघितल्याच्या नंतर राक्षस सुद्धा आणि इकडे वानरगण किंवा प्रभू रामांचं सैन्य आणि रावणाचं सैन्य यांच्यामध्ये दचका भरायला लागला. कारण आता या ठिकाणी दोन असणाऱ्या धुरंधरामध्ये युद्ध चालू आहे. आणि म्हणून आता काही खरं नाही. अशा पद्धतीने सर्वांना वाटायला लागलं. एक काळ एक महाकाळ एकदा वागणी एक बलवान रोजे करुणे भूमंडळ दोघे गिरो भाविती. त्या ठिकाणी कवी करते उदाहरण द्यायला लागले. कशाचा, तर एक असताना दावावली नावाचा अग्नी आहे आणि दुसरा वडवाना नावाचा अग्नी आहे. अशा असणारे राम आणि त्या ठिकाणी रावण. आणि अशा पद्धतीनं आता एकमेकाच्या त्या ठिकाणी प्राणावरती उठलेले आहेत. आता एकमेकाला मारू पाहत आहेत. अशा पद्धतीनं कवी करते बोलतात. क्रम वर्ण कर्मे करुणा पंडित करती वेद ध्यायन तैसे रघुनाथाचे बा परम वेगे सुटती. जशा पद्धतीने एखादा वेद वक्ता आहे किंवा एखादा ब्राह्मण आहे त्या वेदाचं पठण जसं करतो किंवा एखादा वक्ता बोलताना जसं बोलताना शब्द मागून शब्द जसे निघतात त्या न्यायानं प्रभू रामांच्या बाणामधून एका धनुष्यामधून एका मागून एक बाण निघायला लागले. संगतले उभे राहिले दोन्ही चरणे. युद्ध होत आहे आणि युद्धामध्ये जवळ आलेले आहेत. एकमेकाचे अश्व जे आहेत जे रथ आहे ते रथ एकमेकांना आदळलेले आहेत आणि त्या ठिकाणी दोघंही असणारे रथाच्या खाली पडलेले आहेत. सारथी सारथी या म्हणते
रघुभूमंडळ मांडली अद्भुत दोही दही कची आकांत कल्लोळ करीती एवढं घोरंदार युद्ध चालू आहे. कारण सारथी सुद्धा त्या ठिकाणी वाटायला लागलं की आता काही खरं नाही. त्या ठिकाणी दोन धुरंधर, दोन योद्धे, दोन असणारे बलाढ्य एकमेकाशी झुंज आहेत आणि मग त्या ठिकाणी आता आपलं काही खरं नाही अशा पद्धतीनं सर्व सैन्याला वाटायला लागलं. सारथी परमा चतुरा माघारे सरिले रसवा तैसे पंडित वाद करुणी क्षमा एक स्थिरावते. इंद्राचा सारथी आहे, मातली नाव आहे, त्याला काय त्या ठिकाणी कमतरता असणार आहे का? तो त्या ठिकाणी लगेच असणारा रथ त्या ठिकाणी सावरलेला आहे. कशा पद्धतीनं एखादा वाद भरपूर विकोपाला गेलेला आहे आणि विकोपाला गेल्याच्या नंतर एखादा त्या ठिकाणी विद्वान यावा आणि तो वाद मिटवावा आणि त्या ठिकाणी शांततेचं वातावरण करावं. त्या न्यायाने त्या असणारे रथ स्थिर व्हायला लागले. मागोती भ्रष्ट करी आणि मग त्या ठिकाणी रथ सावरले आहेत आणि परत असणारे दोघंही असणारे राम आणि रावण आपापल्या युद्धात त्या रथावरती गेलेले आहेत आणि परत असणार जसं वर्षा म्हणजे पाऊस पडतोय, पाऊस पडताना जशा पद्धतीने वर्षा धारा जे सारखं असते त्या न्यायानं त्या ठिकाणी बाण एकमेकावरती सोडायला लागले. सागर भरते हटता सवेच मागुटी विशेष लोटता तैसे बाणाचे पर्वत एकावरी एक टाकीते आणि तशा पद्धतीने त्या ठिकाणी भरती ओटी येते. भरती ओटी आल्याच्या नंतर सागर जसं त्या ठिकाणी किनाऱ्याच्या बाहेर सुद्धा येतोय आणि त्या ठिकाणी पूर्ववत जशा असणाऱ्या अवस्थेमध्ये जातो त्या न्यायानं त्या ठिकाणी एकामागून एक बाण सोडायला लागले. पर्वत जसं यावं त्या न्यायाने एकमेकावरती बाण सोडायला लागले. तदिना अहोरात्र होत युद्धाचे घनाचट परिरामा रावणी क्षण मात्र विसावा घेतलाच नाही. दिवस रात्र युद्ध चालू आहे आणि दिवस रात्र युद्ध चालू असताना कसलाच थकवा नाही, कसलीच त्या ठिकाणी काय विसावा नाही. अशा पद्धतीनं दोघंही राम आणि रावण त्या ठिकाणी एकमेकावरती तुटून पडलेले आहेत, एकमेकावरती बाणांचा वर्षाव करतायत, एकमेकावरती वेगवेगळे निरनिराळे अस्त्र टाकतायत. अशा पद्धतीने युद्ध 7 दिवस चालू आहे. राम काढले चारी बाण रक्तीचे चारी वारो छेदुना अकस्मात टाकिले. आणि मग प्रभू श्रीरामांनी 4 बाण काढलेले आहेत आणि 4 बाण त्या ठिकाणी अकस्मात म्हणजे अचानक अशा पद्धतीने मारलं आणि मारून त्या रावणाच्या रथाचे जे अश्व होते, जे घोडे होते, त्या घोड्यांचा वध किंवा घोड्यांना त्या असणाऱ्या रथापासून वेगळं केलेलं आहे किंवा घोड्यांना त्या ठिकाणी मारलेलं आहे. आणि मारल्याच्या नंतर काय झालं? रावणाला लागता क्षणाभर नूतन तुरुंग झंपिले पूर्ण नरवीर श्रेष्ठ रघुनंदना काय करिता आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामाने 4 बाण सोडलेले, 4 अश्वाला, 4 घोड्याला त्या ठिकाणी मारलं. इकडे रावण त्याला नवीन 4 असणारे घोड्याच्या रथाला झोपले आणि परत असणाऱ्या युद्धावरती सरसावून जातोय. आणि मग प्रभू राम काय करतात? चंद्र बाण नवग्रह चंद्र किरण तो शरावरी शिवजुना मनोवेग सोडेला
नवग्रहामध्ये जसा सूर्य असावा त्या न्यायानं, काय चंद्र असावा त्या न्यायानं त्या ठिकाणी बाण काढलेला आहे. आणि बाण मनोवेग, जसं तर मनाचा वेग किती असतो त्या न्यायानं तो बाण सोडलेला आहे. आणि मग अर्धचंद्र बाण काय करतो, सवेची रावणे न लागता क्षण अर्धचंद्र बाण टकार सोडून म्हणून तीक्ष्ण शक्ती योजली पुराणा तू बाण हृदयी आदळला. आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामाने अर्धचंद्र बाण काढलेला आहे. आणि इकडून रावणाने एक शक्ती काढलेली आहे. कशाला तर त्या असणाऱ्या बाणाचा विंधन करावं, बाण त्या ठिकाणी थांबावं. पण बाण प्रभू रामाचा होता, कुठं हृदयावरती आदळलेला आहे. आणि मग काय झालं, त्या बाणे जाऊन एक पडली रावणाची दाही शिरे परिसरीच निघाली परिकरे उर्मिल्यासे ते धरा. आणि म्हणून त्या ठिकाणी रावणाच्या असणाऱ्याचे अर्धचंद्रबाण प्रभू रामाने काढलेला होता. तो अर्धचंद्रबाण रावणाच्या त्या शिरावरती म्हणजे मस्तकावरती लागलेला आहे, डोक्यावरती लागलेला आहे. आणि 10 ही डोक्याच्या ठिकाणी उडाले. परंतु जसं त्या ठिकाणी परत असणार फुल तोल्याच्या नंतर जसं परत फुल यावं दुसऱ्या दिवशी त्या न्यायाने त्या ठिकाणी रावणाचे परत असणारे शिर आले. आणि आल्याच्या नंतर काय होते, सर्वे चिरवि चक्रवदना रामे सोडिले अनिवार शिरी छेदिली समग्र मागुटी तैसाचा उद्भवली. अशा पद्धतीनं प्रभू राम दुसरा बाण सोडतायत. दुसरा बाण रावणाच्या त्या ठिकाणी शिरावरती लागतोय, दुसरी असणारे शिर उडाले. आणि कसं तर कंस फुडावं आपण त्या न्यायानं रावणाचं धडा वेगळं शिर व्हायला लागलं, परत असणारं शिर आपल्या असणाऱ्या धडावरती यायला लागलं. आणि हे पाहून प्रभू राम काय करतात, देवानी वानरा अवघे झाले चिंता तुर आता कैसा मरेल दशकंधर वारंवार शिरे निघते. आणि म्हणून सर्व वानरांना, सर्व देवतांना त्या ठिकाणी चिंता वाटायला लागली. काय तर राम प्रभू त्या ठिकाणी मारतायत, रावणाच्या शिर ओढतायत. पण रावण पूर्ववत होतोय. आता याचा मृत्यू कधी कशामध्ये असेल किंवा हे असणारं कशामुळे होतंय, अशा पद्धतीची चिंता त्यांना वाटायला लागली. आणि मग चिंता वाटायला लागल्याच्या नंतर काय उपाय निघतो, राजाधिराज रघुनाथ क्षणिक झाला चिंता क्रांत तव तो मातली सारथी बोलत राघवा प्रती ते कारे. आणि मग अशा पद्धतीनं रावणाचे शिर जात आहेत, परत त्या ठिकाणी येत आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी क्षणभर का होईना प्रभू रामांना त्या ठिकाणी चिंता वाटायला लागली. आणि वाटल्याच्या नंतर मातली नावाचा सारथी त्या ठिकाणी प्रभू रामांना काय सांगतो ते आपण पुढे बघूया. अनंत ब्रह्मांड नायक सकल चित्त परीक्षक आदि फोडून अमृत कुपिकार मग मस्तिकी पाडी धरणीवर. आणि मग त्या ठिकाणी कोणतं आनंद ब्रह्मांड पाळत असणाऱ्या प्रभू रामा त्या ठिकाणी काय करा तर असणारा अमृत कुठं तर नाभीमध्ये किंवा त्या ठिकाणी हृदयामध्ये वक्षस्थळामध्ये. आणि मग ते पहिलं मारा. अशा पद्धतीनं मातली नावाचा सारथी त्या ठिकाणी सांगतोय. आणि सांगताना काय होते, ऐसे मातले बोलता तयासी गौरवी जनक जामात मग बाण काढिला त्वरित अगस्ती दत्ता मुख्य जो. आणि म्हणून अशा पद्धतीनं मातलीने सांगितलं की प्रभू रामा अशा पद्धतीने रावणाला मारा. आणि मारा म्हटल्याच्या नंतर जनकाचा जावई असताना प्रभू राम त्याचा गौरव केलेला आहे. आणि
कुठला बाण काढतोय किंवा कुठला बाण काढून काय करतात ते आपण पुढे बघूया. कैसा देवा माझी शास्त्र नयना अंधरा माझी विष्णू वाहना कात्रयंत सहस्त्र वेदना तैसा बाण सामर्थ्य तू. सांगायला लागले कसं तर पक्षामध्ये अशा पद्धतीने विष्णू महान म्हणजे गरुड आहे सर्वश्रेष्ठ किंवा काय 7 लोकांमध्ये जसं सहस्र नयन असणार आहे अशा पद्धतीनं प्रभू रामाने बाण काढलेलं आहे. आणि मग काय होतंय माझे हनुमंत ही शस्त्र माझी वेदांत ही नक्षत्रासी धाकी आदित्य तैसा बाण सामर्थ्य तो. कशा पद्धतीनं तर वेदांत अशा पद्धतीनं सर्व शास्त्रामध्ये श्रेष्ठ आहे किंवा त्या ठिकाणी प्राण्यामध्ये हनुमंत आहे वानरामध्ये हनुमंत आहे त्याचे सर्वश्रेष्ठ आहे. त्या न्यायानं प्रभू रामाने बाण काढलेला आहे. की शास्त्रा माझे सुदर्शन तीर्था माझी प्रयाग पूर्ण नक्षत्रा माझी अत्री नंदन तैसा बाण सामर्थ्य तू. आणि त्या न्यायानं त्या ठिकाणी नक्षत्रामध्ये अत्रिनंदन म्हणायला लागलं म्हणजे चंद्र जशा पद्धतीने श्रेष्ठ आहे त्या न्यायानं त्या ठिकाणी प्रभू रामाने सामर्थ्यवान अशा पद्धतीचा बाण काढलेला आहे. आणि मग सामर्थ्य अशा पद्धतीचा बाण बघितल्याच्या नंतर किंवा बाणाने काय होते शेष कुर्मवरा धरणी सप्त समुद्री शशी तरणी तुक्याची सत्वे काढून त्या बाणा ठाई ठेवली. बाण काय काय तर बाणामध्ये शेष कुर्म वराह अशा पद्धतीनं सर्वांमधून जास्त अंश आहेत असे सर्व अंश त्या ठिकाणी त्या बाणामध्ये आहे. आणि सर्व सत्व घेऊन त्या बाणावरती ठेवलेले आहे किंवा बाणावरती त्या असणाऱ्या प्रभू रामाने टाकलेले आहेत. आणि मग बाण काय करतो अग्निवायू शचीर मना चंदाशु कुबेर एव वरुणा त्रिदश ऋषी सामर्थ्य पूर्णा त्या बाणाग्रे वसती हो. आणि म्हणून अग्नी असताना वायू अशा पद्धतीनं चंडांशू म्हणजे त्या ठिकाणी कुबेर यम वरुण असणारे सर्व ऋषी देवता हे सर्वांचं असणार सत्व त्या असणाऱ्या बाणावरती टाकलेल्या बाणावरती आहे. आणि मग अशा पद्धतीचा बाण त्या ठिकाणी काय करतो तुनी काढता बाण झाकल समजताचे सहस्त्र सूर्याचा प्रकाश पूर्ण भूमंडळी दाटला. आणि म्हणून असं असताना सामर्थ्यवान बाण त्या ठिकाणी तुलिरामधून काढलेला आहे. आणि काढल्याच्या नंतर सर्वांचे नयन त्या ठिकाणी झाकायला लागले. कशामुळं तर हजारो सूर्यांचा जेवढा प्रकाश होतोय हजारो सूर्यांचा जेवढा असताना त्या ठिकाणी प्रकाश होतो तेवढा प्रकाश त्या बाणामध्ये दिसायला लागला. भूमंडळ त्या ठिकाणी तरणायला लागलं. आणि मग काय होते त्या बाणासे मुखी ब्रह्मशास्त्र स्थापित झाला राजीव नेत्र तोच पासिला मुनीश्वर विशंक कंठ वंदे हे समये. आणि म्हणून अशा पद्धतीचा बाण त्या ठिकाणी काढलेला आहे. मुखावरती ब्रह्मास्त्र नावाचा अस्त्र त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि स्थापन करायला लागले. आणि राजीव नेत्र असणारे प्रभू श्रीराम अहो जगाचा जगन्नियत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कसं तर त्या धनुष्याला बाण लावायला लागले. पण लावताना जे आपला आराध्य आहे कसं तर भजन करी महादेव राम पूजी सदाशिव जगाचा जगन्नियत आहे प्रभू राम आहे. आणि राम आपल्या त्या ठिकाणी महादेवांचं स्मरण करायला लागला. कसं तर त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोन्ही सारिके याने प्रभू राम आणि विष्णू त्या ठिकाणी भोळे शंकर सारखे आहेत.
परंतु भोळ्या शंकरांचं स्मरण, भोळ्या शंकरांची आठवण प्रभू राम काढायला लागले आणि काढून काय करतात, सीता गवे ते वेळा भरिया करशना ओढला ते वेळी वाटले लोका सकळा काय मांडला कल्पांध आणि म्हणून सीता धाव म्हणायला लागले. म्हणजे सीतेचे असणारे पती त्या ठिकाणी प्रभू राम तो बाण काढलेला आहे, आकारण म्हणजे कानापर्यंत ओढलेला आहे आणि सर्वांना वाटायला लागलं काय आकांत आहे, काय कल्पना त्या ठिकाणी होतो की काय, अशा पद्धतीनं सर्वांना वाटायला लागलं. आणि वाटायला लागल्याच्या नंतर प्रभू राम काय करतात, अत्यंत तेजाचे शशी सूर्यमापले सकळ सुरवर विमाने पळवी. आणि म्हणून अशा पद्धतीचा बाण त्या ठिकाणी काढला आणि कसं तर शशी सूर्य चंद्र त्या बाणावरती आले की काय अशा पद्धतीनं वाटायला लागलं. आणि वाटायला लागल्याच्या नंतर आता सूर्य कसं तर लोपायला लागला किंवा सूर्याचं तेज सुद्धा त्यांनी बाणापुढं कमी होतं की काय असं वाटायला लागलं. आणि सुरुवात जे आहे देवगण आपली विमानं पळवायला लागली. आता काही खरं नाही, कारण आता अंत निश्चित आहे अशा पद्धतीनं सर्वांना वाटायला लागलं. आणि मग काय झालं, घटदळ मळी ऐशी प्रतवित्य हे लावली प्रचंड विरते मूरचित पडू लागले. आपण पाण्याला जाताना घागर घेतोय, घागर जर पूर्ण भरलेली असेल तर ती डोकत नाही किंवा हालत नाही, पण अर्धवट घागर जसं डोळडोळ करते त्या ठिकाणी हेलकावा घेतोय. त्या नावानं प्रथमी सुद्धा हेलकावा घ्यायला लागली. आता सुरुवात पडायला लागली, जे काय वीर आहे त्यांना सुद्धा मूर्छना यायला लागली. अशा पद्धतीनं त्या ठिकाणची अवस्था आहे. आणि हे कशामुळे झाले तर माता म्हणे दिसे आणि भूगूप आहे तिथे असं असताना रावणाने केलं. आणि म्हणून सर्व कुळाचा क्षय झालेला आहे. रावणाची शेवटची वेळ त्या ठिकाणी आहे. आणि मग रावण पुढे म्हणजे राम काय करतात, जगत वंदे करणे उन्नत आरसी सांगत सेवान कृपे समावेत प्राण नेतो स्वामी दशकंठाचा. आणि म्हणून जगतवंदे असणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या कानामध्ये त्या ठिकाणी सांगायला लागले. आणि कुठं तर कुपी समाजाचा प्राण आहे, तो प्राण त्या ठिकाणी असणार घेऊन जातो अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगतायत. आणि मग काय होते, स्वरावनाचे वृक्ष लक्षुनी आत्माल पान सूर्य तात्काळ ब्रह्मांड गोळा चंबला. आणि म्हणून अशा पद्धतीचा बाण त्या ठिकाणी रावणाचं वक्षस्थळ किंवा हृदयाचं स्थळ किंवा आपण ज्याला बेंबी म्हणू त्याचा असणारा लक्ष धरलेला आहे. आणि तो बाण त्या ठिकाणी सोडला. आणि सोडल्याच्या नंतर तो बाण रावणाच्या हृदयावरती संचललेला आहे, हृदयावरती येऊन लागलेला आहे. आणि लागल्याच्या नंतर काय झालं, संख्येचा पला एकदाची कडकडून पाडला ऐसाच बाण ते हृदयी संचारला रावणाची. कशा पद्धतीने बाण लागलेला आहे तर असंख्य चपळा म्हणजे वीज याव्या आणि विजा येऊन त्या ठिकाणी हृदयावरती पडाव्या अशा पद्धतीनं असंख्य चपळा हृदयावरती पडल्याच्या नंतर जसं होतंय तसं रावणाची अवस्था व्हायला लागली. आणि मग रावणाच्या हृदयावरती ते बाण लागल्याच्या नंतर काय झालं, सहित वक्षस्थळ बाण फोडून गेला तात्काळ हृदय चित्र पडले विशाळ वाक्षदारा सारखे. आणि म्हणून तो बाण त्या ठिकाणी रावणाच्या हृदयाचा काय तर भेदून गेलेला आहे. आणि एखादी खिडकी किंवा गवाक्ष म्हणजे खिडकी म्हणू आपण, त्या खिडकी सारखं किंवा त्या गवाक्ष असणारं त्या हृदयावरती पडलेला आहे. आणि तो हृदय भेदून तो बाण पुढे गेलेला आहे. आणि गेल्याच्या नंतर काय झालं, सर्वांची
अशी परतला तो बाणा रावणाची 3 शिरे छेदुना रघुपतीचे भाता येऊना आपुले आपला निघाला. आणि म्हणून अशा पद्धतीनं तो बाण कुठं तर गेलेला आहे, त्या हृदय भेटून गेलेला आहे आणि परत आता रामांकडे आला. 3 शिरे त्या ठिकाणी छेदलेले आहेत आणि अशा पद्धतीनं मग काय झालं. ते वही घ्या एक घ्या उरली शिरे छेदावया ते कारण का ते शेवट होती उरली शिरे छेदावया ते आणि कशर काळीला रघुनाथे प्रार्थीला तेव्हा उर्मिला कांते युद्धात पुढे जी. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय झालं तर ते बाण सोडलेलं आहे आणि 3 असणारे शिर त्या ठिकाणी गेले. अशा पद्धतीनं त्या असणाऱ्या रावणाची अवस्था व्हायला लागली. आणि मग उर्मिला पती असणारे लक्ष्मणजी त्या ठिकाणी काय म्हणतात तर आता युद्ध पुढे झाला किंवा आता पुढे युद्ध अशा पद्धतीनं बोलायला लागले. आणि बोलल्याच्या नंतर काय होते. रावणे सोडीला प्राण शिवती तुझे बाल आता जवळ जाऊन वघे जा प्रेत पाहू तया भगवान की जय. आणि अशा पद्धतीनं या रावणाच्या असणारा वक्षस्थळावरती बाण लागलेला आहे. आणि लागल्याच्या नंतर कसं तर पहा कर्माची गत किती न्यारी थोडा थोडाची मान खाली वाकली नको ठेवू रे अभिमान अंतरी जीवन आहे दुपारची सावली रावणाने गर्व केला शक्ती असोने गेला धुळीला अभिमानाची नशा नाही चांगली थोडा थोडांची मान खाली वाकली नको ठेवू रे अभिमान अंतरी जीवन आहे दुपारची सावली. आणि म्हणून अशा पद्धतीनं ज्या काय तर त्रिभुवनावरती विजयी पावलेला रावण सर्व देवतांना बंदीखान्यामध्ये टाकलेला रावण कशामुळं तर माता म्हणे दिसे भोगू पाहे तिथे परस्त्रीला त्या ठिकाणी परावी या नारी माऊली समान मानल या धन काय वेचे परावी स्त्री आहे आणि तिच्यावरती आपली नजर गेली. आणि म्हणून त्या ठिकाणी सहकुटुंबाचा सर्व परिवाराचा त्या ठिकाणी नाश झाला. नवे नवे रावणाचा सुद्धा नाश झाला. कशामुळं तर अहंकारामुळं, कशामुळं तर अभिमानामुळं. आणि म्हणून अशा पद्धतीनं रावणाचा त्या ठिकाणी अंत झालेला आहे. आणि अंत झाल्याच्या नंतर आता काय होते भगवान प्रभू श्रीरामाने आपला जो बाण आहे तो बाण लक्ष्मणजीकडे नेले आणि म्हणायला लागले आमचा अवतार कार्य संपलेलं आहे. कसं तर अवतार तुम्हा धरा या कारण बुद्ध राया जन जड जीवा. अशा पद्धतीनं नवे नवे कसं तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवाया नाम. ह्या न्यायानं धर्माचं पालन आम्ही केलंय आणि त्या ठिकाणी अधर्माचा नाश आम्ही केलो आणि आता मात्र आमचं कार्य या ठिकाणी संपलेलं आहे. अशा पद्धतीनं प्रभू श्रीराम त्या ठिकाणी
बोलले आणि असताना आपला जो बाण आहे तो बाण लक्ष्मणजीकडे दिला आणि आमचं अवतार कार्य या ठिकाणी संपलं, अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोललेलं आहे. आणि आमचं सुद्धा कसं जर गुरुजी त्या ठिकाणी म्हणले होते त्या दिवशी, आणि रावण सरपंचांना मिळाले पण आम्ही त्या ठिकाणी रावणाला आज मारलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान